अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गणेशाय नमः. एकाग्रचित्ते करिता श्रवण, तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन, पंथ सुलभ होतसे. सच्चरित्र श्रवण करिता परमानंद होय चित्ता. ओळखू ये सत्य सत्यता, परमार्थ प्रपंचाची. या नरदेहा येऊन काय करावे आपण, जेणे होईल सुगम दुस्तर हा भवपंथ. ज्यांसी वनिती भले, सज्जन ज्या मार्गे गेले. सर्व दुःख मुक्त झाले, तो पंथ धरावा. बोलणे असो हे आता, वर्णू पुढे स्वामी चरित्रा. अत्यांदरे श्रवण करिता सर्वार्थ पाविचे. निश्चये प्रसिद्ध आळंद क्षेत्री, नामे नृसिंह सरस्वती. जयांची सर्वत्र ख्याती, अजरामर राहिली. कृष्णा तटांकी क्षेत्रे पवित्र, ती देखिले त्यांनी समस्त. नाना योगाभ्यासी बहुत, महासाधू देखिले. करावे हठयोग साधन, ऐसी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरोन, शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी, देखील अनेक तापसी. जे सदा अरण्यवासी, योगाभ्यासी बैसले. एक सूर्यमंडळ विलोकिती, एक पंचाग्नी साधन करीती. वायू भक्षिताती, मौन धरिती किती एक. एक झाले दिगंबर, एकी केला ऊर्ध्व कर. एक घालती नमस्कार, एक ध्यानस्थ बैसले. एक आश्रमी राहोण, शिष्या सांगती गृहज्ञान. एक करीती तीर्थाटन, एक पूजनी बैसले. ऐसे असंख्य देखिले, ज्ञानतयांचे पाहिले. कित्येकांचे चरण धरिले, परी गेले व्यर्थची. हठयोग परम कठीण, कैसा करावा साध्य आपण. याविषयी पूर्ण ज्ञान, कोणी तया ते सांगेना. एके समयी अक्कलकोटी, स्वामी दर्शनेच्छा धरुणी पोटी. आले नरसिंह सरस्वती, महिमा श्रींचा ऐकोणी. नरसिंह सरस्वती दर्शनासी, येती कळले समर्थांसी. जाणिले त्यांच्या हृदयगतासी, अंतरा माझी आधीच. सन्मुख पाहुणी तयाला, आज्ञाचक्र भेदातला. एक श्लोक सत्वर म्हटला, श्रवणी पडला तयांच्या. श्लोक ऐकता तेथेची, समाधी लागली त्यांची. स्मृती न राहिली देहांची, ब्रह्मारंध्री प्राण पायू. आश्चर्य करीती सकळ जन, असो झाली या काही वेळ. समाधी उतरोणी तत्काळ, नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पदा पूजांवरी, मस्तक ठेविले जड करी. सद्गदित झाले अंतरी, हर्षपोटी न समावे. उठोनिया करीती स्तुती, धन्य धन्य हे यतिमूर्ती. केवळ परमेश्वर असती, रूप घेती मानवाचे. मी आज कित्येक दिवस, हठयोग साधन करावयास. केले बहुत सायास, परी सर्व व्यर्थ गेले. स्वामी कृपा आज झाली, तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली, कार्यभाग साधला. असो नरसिंह सरस्वती, आळंद क्षेत्री परतोन येती. तेथेची वास्तव्य करीती, सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्मकृत्ये केली, दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी एके वेळी, अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन, उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान, गुरुमूर्ती पाहोनिया. पाहुणी नरसिंह सरस्वतींसी, समर्थ बोलले त्या समयासी. लोकी धन्यता पावलासी, वारयोषिता पाळोनी. तियेसी द्यावे सोडोनी, तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी. मग सहजची सुरभवणी, अंती जासी सुखाने. ऐकोनी समर्थांची वाणी, आश्चर्य वाटले सकला मनी. नरसिंह सरस्वती स्वामी असोनी, विपरीत केवी करतील. परी अंतरीची खूण, यती तत्काळ जाणून. पाहो लागले अधोवदन, शब्द एक न बोलवे. सिद्धी करोनी प्रसन्न, वाढविले आपुले महिमान. तेची वारयोषिते समान, अर्थ स्वामी वचनाचा. असो तेव्हा पासोनी, सिद्धी दिदली सोडोनी. एओनी राहिले स्वस्थानी, धर्मकृत्य बहु केली. यशवंतराव भोसेकर, नामे देव मामलेदार. त्यांसीही ज्ञानसाचार, समर्थ कृपेने जहाले. ऐसे सचिष्य अनेक, श्रीकृपेने ज्ञानी विशेष. ज्यांनी ओळखिले आत्मरूप, महिमा त्यांचा न वर्णवे. वासुदेव फडके, ब्राह्मण थोर. ज्यांची प्रसिद्ध सर्वत्र, इंग्रजी अंमलात अनिवार. होऊनी बंड केले ज्यांनी. समर्थांची कृपा होता, इच्छित कार्य साधेल तत्वता. ऐसे वाटेल त्यांचे चित्ता, दर्शनाते पातला. करी नग्न तलवार, घेऊन आला श्रींसमोर. घालोन साष्टांग नमस्कार, मना माझी प्रार्थित.
स्वकार्य चिंतोनी अंतरी खडग दिदले श्रींच्या करी म्हणे मजवरी कृपा जरी तरी खडग आता गिदेतील जाओनी बैसला दूर श्रींनी जाणिले अंतर त्यांचे पाहोनी कर्मघोर राजद्रोह मानसी लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी तरवडाचे झाडावरी तलवार दिली टाकोणी वासुदेवराव पाहोनी खिन्न झाला अंतःकरणी समर्थाते आपुले करणी नावडे सर्वथा म्हणत कार्य आपण योजिले ते शेवटा न जाय भले ऐसे समर्थे दर्शविले म्हणून न दिले खडग करी परी जो अभिमानी पुरुष खडग घेऊनी तैसेच आला परत स्वस्थानास झेंडा उभारिला बंडाचा त्यात त्यांची यश न आले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात राहती अक्कलकोटात राजाश्रित सरदार काही कारण झाले संसारी मर विरटले प्रपंचाते सोडिले भक्त झाले स्वामींचे मायापाश तोडोनी दृढ झाले स्वामीचरणी भजन पूजन निशिदिनी करीताती आनंदे अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यू समय पातला पाहोनिया विपरीत परी श्रीचरण धरले जड करी उभा राहिला काळदुरी नवलपरी जहाले दीनवदन होवोनी दृढ घातली मिठी चरणी तात्या करीती विनवनी मरण माझे चुकवावे ते पाहोनी श्री समर्थ कृतांतासी काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले पहिले तो ऋषभ दिसत त्याचा आज असे अंत त्यासी नावे त्वा त्वरित स्पर्श याते करू नको ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले तत्काळ ऋषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर जन पाहोनी आश्चर्य करीती धन्यता थोरण वर्णिताती बैलाप्रती दिधली मुक्ती मरण चुकले तात्यांचे आयशालीला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ हे स्वामित्र चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथे जयांची लीला अगम्य ध्याती जाते निगमागम सूर नर वर्णिताती गुण अनाद सिद्ध परमात्मा नाना रूपे नटोनी स्वच्छे विचरे जो या जनी भक्ता सन्मार्ग दाखवोनी भवसागरी तारित त्या परमात्म्याचा अवतार श्री स्वामी यती दिगंबर प्रगट झाले धरणीवर जगदुद्धार कारणे त्यांची पदसेवा निशीदनी करोनी तत्पर सदा भजनी विष्णू शंकराचे मणी हेची वसो सदैव इति श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त 19वा अध्याय गोडहा श्रीरस्तु शुभम भवतु।